मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, काल महानगरपालिकांचे अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसांमध्ये महाराष्ट्राला अस्वस्थ करणारं आपण चित्र बघितलं. कारण तिकीट मिळवण्यासाठी किती संघर्ष आपण पाहिला. नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये वाटेल ते त्या ठिकाणी चालू होतं. कोणी उपोषणाला बसलंय, कोणी अखंड तांडव करताना आपण पाहिले. किती हा आक्रोश कशासाठी मित्रांनो? मला तिकीट मिळालं पाहिजे, ही कार्यकर्त्यांची इच्छा होती. कार्यकर्ते म्हणत होते आम्ही 25-25 वर्ष संघटनेसाठी दिलेत, पक्षासाठी दिलेत. मोर्चे, आंदोलनं, केसेस अंगावरती घेतल्यात, घराकडे दुर्लक्ष केलं आणि आयत्या वेळेला जर तुम्ही आयाराम गैरामांना तिकीट देत असाल तर हे निष्ठावंतांची या ठिकाणी असणारी पक्षाबद्दलची जी निष्ठा होती ती राहील का, ही खऱ्या अर्थानं बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, याची सुरुवात असणारी कुणी केली हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. या महाराष्ट्राचं राजकारण कुणी नासावलं आहे, याला कोण जबाबदार आहे हे आता लोकांनी बघितलं पाहिजे, मतदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कुणी या महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण आणलं, भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेवरती बसवलं. या सगळ्या गोष्टी आता बारकाईने कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, मतदारांनी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि अशा नेत्यांच्या पार्श्वभागावरती लाथा दिल्या पाहिजेत. कारण त्या भागवत कराडांची आम्ही गाडी अडवलेली बघितली. कार्यकर्ते वाटेल ते बोलू लागले, वाटेल ते. मित्रांनो, हेच इथून पुढे होणार आहे. आता कार्यकर्ता जागा होऊ लागलेला आहे, मतदार देखील जागा होईल.